रात्रीचे 11:30 वाजले होते आणि बाहेर थंडगार वारा चालू होता. त्यामध्ये दीपक सिद्धार्थला म्हणतो, ए सिद्ध्या, अरे आपण इथं अडकलो रे. आपल्या गाडीमध्ये काहीतरी फॉल्ट झालाय आणि तो काय मला सापडत नाही. तू थोडा समोर जाऊन बघतो का? एखाद्या मेकॅनिकलचं दुकान वगैरे सापडलं तर. सिद्धार्थ दीपकला म्हणतो, अरे तू काय पागल झालास काय? रात्रीचे 11 वाजले, 11 वाजता कोणतं दुकान उघडं आहे? तेवढ्यात मग गजानन गाडीच्या खाली उतरतो आणि म्हणतो, यार तुम्हाला पहिलेच म्हणलं होतं, ही खटारा नका घेऊ, आपण दुसरी भाड्याने करून जाऊयात. त्याच्यावरती दोघेही जण त्याला म्हणले की भाड्याला देईल इतके पैसे नाहीत आपल्यापाशी, जेवढे भाड्याला पैसे देऊ तेवढं आपलं बाकीचं फिरणं सुद्धा होईल. असे म्हणत सिद्धार्थ आणि दीपक गजाननला चुपचाप करतात. मग तिघेही जण वाट बघतात की कोणती गाडी येईल न येईल म्हणून. आता हे तिघेही जण एका हायवेवर असे अटकले होते की तिथं दूर दूरपर्यंत कोणतं गाव दिसत नव्हतं. आणि कधी कधी वाहनं यायचे, पण त्या पण 4 व्हीलर आणि त्या पण प्रायव्हेट. तर प्रायव्हेट गाड्या अशा हायवेवर थांबत नाहीत. भीती असते हायवेवर थांबाव, हमला वगैरे झाला तर. यूट्यूबवर व्हिडिओ खूप जास्त व्हायरल आहेत. अंडे फेकून मारणं, हमला करणं, लुटणं, हे अशा प्रकार घडतात. त्यामुळं हायवेवर कोणीही गाडी सहजासहजी थांबत नाही. आता हे जे तिघजण होते, हे तिघजण चांगले चुंगले आपल्या घरी जेवण वगैरे करून आरामशीर जिंदगी कापू लागले. पण यांच्यामध्ये जो गजान होता, त्याला एक अशी चुलचुली फुटते की आपण कुठंतरी फिरायला जायचं. आणि त्याच फिरण्याच्या प्लॅनमुळं यांनी त्या गजाननची त्या दीपकची ती गाडी घेतली आणि फिरण्यासाठी निघली. आणि मधातच ती गाडी हायवेमध्ये बंद पडली. 4-5 दिवस आरामशीर फिरले, त्यावेळेस काही प्रॉब्लेम झाला नाही. पण यावेळेस ती गाडी बंद पडली, आणि ते पण रात्री 11 वाजता, अशा हायवेवर की पूर्णपणे सुनसान रस्ता. आता तिघांनाही काही सुधरत नव्हतं आणि तिघांनाही त्या गाडीमधलं काहीही जास्त समजत नव्हतं. जे त्यांना समजायचं ते त्यांनी चेक केलं, पण त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम सापडला नाही. आता त्या हायवेवर वाट बघत बसले तिघेही जण, शांत बसले होते, एकमेकांना अजिबात बोलत नव्हते. जे काही यांना ऐकू यायचं ते गाड्यांचे हॉर्न आणि त्यांच्या टायरचा आवाज झुप झुप येतो ना, तशा प्रकारे. आणि जेव्हा शांत व्हायचं तेव्हा थंड थंड वारं चाललेलं ते एकमेकांना लागून असं निघून जायचं. त्या वाऱ्याचा आवाज थोडा थोडा करण्यात यायचा. आणि तिघेही जण विचार करू लागले की यार, आपण इतक्या दूर नव्हतं यायला पाहिजे, आपण तिथूनच वापस जायला पाहिजे. पण जे म्हणतात ना, ते जवानी काय म्हणतात, ते वयाची गरमी, चला समोर, चला समोर, चला समोर, अशा टाईपचं त्यांच्यामध्ये चालू होतं. आणि त्याच कारणामुळं ते इथं अडकले होते. बराच वेळ झाल्याच्या नंतर सिद्धार्थच्या कानावर एक आवाज पडतो, ॲटोचा आवाज, अशा प्रकारचा. ॲटो आलेला असतो. तर सिद्धार्थ हात दाखवतो ॲटोला. हात दाखवल्याच्या नंतर ॲटोवाला थांबतो आणि बाहेर निघतो. तो काय झालं तुमचं? सिद्धार्थ म्हणतो की आमची गाडी खराब झालेली आहे आणि इथं जवळपास कोणता मेकॅनिकलही दिसत नाही. तर तुम्हाला कुठं माहीत असेल एखादं गाव वगैरे ज्याच्यामध्ये राहत असेल तर प्लीज आमची मदत कराल का? आता गजानन ॲटोमध्ये डोकावून पाहतो, तर त्याच्यामध्ये 2 बाया ऑलरेडी बसलेल्या असतात. गजानन सिद्धार्थला म्हणतो, अरे थांब, नको, लेडीज आहेत आणि त्यांना परेशान नको करू. पण तो ऑटोवाला खूप छान होता, तो माणुसकीचा माणूस होता. तो म्हणला की काय प्रॉब्लेम नाही, आम्ही जवळच राहतो या गावामध्ये, समोर गाव आहे 15 किलोमीटरवर, आम्ही तिथंच राहतो, तर तुम्ही येऊ शकता, एक जण चला, तुम्हाला घेऊन येतो आणि त्या मेकॅनिकलला सुद्धा घेऊन येतो. जेव्हा ते मेकॅनिकल तुमची गाडी दुरुस्त करेल त्यावेळेस तुमची गाडी घेऊन तुम्ही जा, मी आणि मेकॅनिकल वापस घराकडे जातो. वाटलंच तर मला थोडं भाडं तुम्ही द्या. त्याच्यासोबत भाडं ठरलं. पण तो जो ऑटोवाला होता, जेवढं भाडं 15 किलोमीटरचं होतं त्याच्यापेक्षा त्याने दुप्पट भाडं घेतलं. आणि असं का म्हणलं तर तो म्हणला की रात्रीची वेळ आहे, 2 चक्रा होणार आणि दुसरं ऑप्शनही नाही तुमच्यापाशी. असा समजा की तो चांगला माणूस होता, तो क्रूर झाला आणि त्याने आम्हाला थोडं ब्लॅकमेल केल्यासारखं असं झालं. मग त्या ॲटोवाल्यांनी सिद्धार्थला बसवलं. सिद्धार्थ म्हणला की ठीक आहे, मी जातो आणि येतो, तोपर्यंत तुम्ही दोघंजण गाडीपाशी थांबा. सिद्धार्थ ॲटोमध्ये बसला आणि ॲटो निघल्याच्या नंतर सिद्धार्थ ॲटोवाल्यासोबत गप्पा मारू लागला आणि ॲटोवालासुद्धा सिद्धार्थसोबत गप्पा मारू लागला. दोघेही जण गप्पा मारता मारता चांगलेच रमले. आणि मधातच एका बाईने ॲटो थांबवायला लावला. बाई गाडीच्या खाली उतरली आणि त्या ॲटोवाल्याला पैसे देऊ लागले.
पैसे देता देता त्या बाईच्या हातातले पैसे खाली पडले. खाली पडल्याच्या नंतर जेव्हा ॲटोवाला खाली वाकल्याच्या नंतर ॲटोवाल्याला घाम सुटतो. त्याच्या अंगामध्ये मुंग्या सळसळ करत धावू लागल्या. त्याला वाऱ्यामध्ये सुद्धा गरमी होऊ लागली. त्याचं काळजाचे ठोके सिद्धार्थला ऐकू येऊ लागले. इतक्या जोरात त्याचं काळीज वाढू लागलं आणि तो 2-4 सेकंद खालीच वाकून राहिला. सिद्धार्थला प्रश्न पडला की हा इतका खाली का वागतोय. सिद्धार्थने बघितलं तर सिद्धार्थचं पण डोसकं पूर्णपणे पागल झालं आणि तो पिला. जितके बडबड दोघंजण करू लागले एकदम शांत झाले. शांत झाल्याच्या नंतर एक बोलत नव्हते, 2 बोलत नव्हते, एकमेकांना अजिबात बोलत नव्हते. एकमेकांच्या तोंडाकडे नुसते बघू लागले आणि ते पैसे घेतले आणि त्या ॲटोवाल्याला कधी निघून कधी नाही हे पडलं. घेतल्याच्या नंतर थोडे पैसे अजून घ्यायचे होते, पण तो ॲटोवाला म्हणला काही प्रॉब्लेम नाही. ॲटो चालू केला आणि जोरात स्पीडमध्ये तिथून निघाला. स्पीडमध्ये निघल्याच्या नंतर मागची बाई त्या ॲटोवाल्याला म्हणले, अहो दादा इतक्या स्पीडमध्ये का पळवत आहे, थोडी आरामशीर पळवा ना, भीती वाटते. इतक्या अंधारामध्ये इतक्या स्पीडमध्ये नका पळवू. एखादं रानावनातलं जनावर रस्त्याच्या आडवं येईल, उगच नाही ते होऊन जाईल. मग ॲटो चलता चलता तो ॲटो रिक्षावाला जो ड्रायव्हर होता तो त्या बाईला म्हणला की अहो बाई, तुम्ही ज्या बाईसोबत बसलेल्या होत्या ती बाई नव्हती. सिद्धार्थ म्हणतो हो हे खरं आहे, त्या बाईचे पाय उलटे होते आणि ती बाई नुसती माझ्याकडे बघू लागली. मी जेव्हापासून ॲटोमध्ये बसलो होतो ना तेव्हापासून त्या बाईकडे मी बघू लागलो. ती बाई त्या ग्लासेसमध्ये जे वरी लावलेला काच आहे त्याच्यामधून माझ्याकडे टक लावून बघू लागली. सुरुवातीपासून मला थोडं काहीतरी डाऊट वाटू लागलं, पण मी तिला काही म्हणलो नाही. ती गप्प बसलेली होती. मला वाटलं असेल काय प्रॉब्लेम घरची. आणि जेव्हा तिच्या हातातून खाली पैसे पडले, मी वागलो तर तिचे पाय पूर्ण उलटे. असा प्रसंग माझ्यासोबत कधी घडला नाही. त्यामुळं गाडी खूप जोरात आणली बाई आणि ती तर तुमच्या शेजारी बसली होती. तुम्हाला काय बोलली नाही का, ती काही म्हणली नाही का. सिद्धार्थ आणि तो रिक्षा ड्रायव्हर दोघेही जण त्या बाईला बोलू लागले. ती बाई म्हणली नाही मला तर असं काही माहीतच नाही आणि तुम्ही ही काय गोष्ट बोलताय. तिथं शांतपणे माझ्याजवळ बसली होती. आता तिघांमध्ये असं चालू लागलं डिस्कशन. चलता बघता त्या दुसऱ्या बाईचा देखील स्टॉप आला. स्टॉप आल्याच्या नंतर ती बाई उतरल्याच्या नंतर तिने त्या रिक्षा ड्रायव्हरला पैसे दिल्याच्या नंतर ती हसू लागली की असं येड्यासारखं तुम्ही पुन्हा काही विचार करू नका. असलं आता या जमान्यामध्ये काही नाही आहे, उलटे पाय वगैरे ना तसं भीती घालण्याचा प्रयत्न करत होते काय मला, असा तो रिक्षावाला म्हणू लागला. रिक्षावाला म्हणला की नाही मॅडम, आम्ही खरं बोलतोय, आम्ही खरंच तिचे उलटे पाय पाहिले होते. तुम्हाला विश्वास नसेल पटत ना तर नका करू, पण आम्ही बघितलं ते तुम्हाला सांगतोय. आणि ते दोघेही जण खूप घाबरले होते, त्याला बोलणं सुद्धा येत नव्हतं. आता त्यांची ही हालत बघून ती बाई हसायला लागली, जोरात हसायला लागली, जोरात. आणि हसल्याच्या नंतर आता दोघेही जण खूप अचंबित राहिले. या बाईला इतकं काय झालं हसायला. तिने विचारलं, बाई तुम्ही इतकं हसताय का. ती बाई यांना म्हणली, यारे तुम्ही किती मूर्ख माणसं आहात, इतकुशा गोष्टीवर इतके काय भीताय तुम्ही, आणि इतकं काय लगे असं काय तुमच्या काय जीवावर उठलंय का काय. आणि बघितलं असं काय नुसते उलटे पाय, इतकंच ना, माझे पण बघा, माझे पण पाय उलटे आहेत. इतकं ती बाई बोलताच दोघ्या जणाची नजर तिच्या पायावर जाते. गेल्याच्या नंतर तर काय, तिचे सुद्धा पाय उलटे आणि तिचं हसणं आता खूप राक्षसी प्रवृत्तीचं होऊ लागलं आणि ती जोरात हसू लागली. तिचा आवाज असं वाटू लागलं की चारी बाजूने 4 स्पीकर लावलेले आहेत आणि नुसता तिचा आवाज घुमतोय हसण्याचा. इतक्या भीतीदायक पद्धतीनं हसू लागली ती की अंगाचं या दोघांच्या पाणी झालं आणि दोघेही जण जोरात चिरकले आणि त्या रिक्षाचं एक्सिलेटर जोरात वाढवलं. तेवढे त्यांचा रिक्षा खूप जोरात पळाल्याच्या नंतर ज्या गावापाशी यांना थांबायचं होतं त्या गावापाशी यांचा रिक्षा थांबलाच नाही. त्या भीतीमध्ये दोघांना पण लक्ष राहिलं नाही. फुल स्पीडमध्ये यांचा ॲटो होता, जितका पळवता येईल तेवढा पळवू लागले. कारण की का नाही पळवणार, कारण की यांच्यासोबत जो प्रसंग घडला होता तो इतका भयंकर प्रसंग होता. आणि अखेरकार सिद्धार्थच्या लक्षात येतं की अरे आपली गाडी तिकडे बंद पडलेली आहे आणि आपले मित्रसुद्धा तिथे आहेत. मग त्याने त्या रिक्षावाल्याला म्हणलं, थांबवा, अहो माझे मित्र आहेत तिकडे आणि वरून आपल्याला त्या मेकॅनिकलला सुद्धा न्यायचं आहे. सिद्धार्थ ॲटोच्या खाली उतरला, आजूबाजूला बघितलं, सगळं सुनसान दिसलं. थोडं रिलॅक्स झाल्याच्या नंतर एकदम निवांत
म्हणजे असं थोडे टेन्शन फ्री असं वाटलं ना, माणसाचा जीव जाता जाता वाचतो आणि तो माणूस रिलॅक्स होतो. बापा तेव्हा जमलं, अशा प्रकारचा सिद्धार्थ आणि तो रिक्षावाला करू लागला. थोडा वेळ 5-10 मिनटं ते थांबले. थांबल्याच्या नंतर रिक्षावाल्याला सिद्धार्थ म्हणतो की आपल्याला पुन्हा परत वापस जावं लागेल. तर रिक्षावाला म्हणला ठीक आहे आपण जाऊ, पण थोडा आराम तर करू द्या, थोडं रिलॅक्स तर होऊ द्या. अहो आत्ताच तर आपला जीव सुटला आहे. एवढं बोलून रिक्षावाला झालं की सिद्धार्थ म्हणला की बरं ठीक आहे, थोडं थांबूयात आणि नंतर जाऊयात. पण आपल्याला कदाचित किती टाईम लागेल हो, आपण किती समोर आलो असेल? रिक्षावाला म्हणला की जास्त नाही आलो असेल आपण समोर, 9 नाही तर 10 किलोमीटर आलो असेल. याचं काय भाडं वगैरे नका देऊ, मी तुम्हाला असंच नेऊन सोडतो. पण आता थोडंसं थांबावं, माझा जीव असा जाता जाता वाचला आहे. आता तुम्हाला तर माहिती ना किती भयंकर परिस्थिती झाली होती. असा प्रसंग मी माझ्या जीवनामध्ये कधीच अनुभवला नाही. आणि अचानक आज झालं, बापरे बाप, देवाची कृपा, आपण वाचलो. असं बोलता बोलता दोघेही जण रिक्षाच्या बाहेर येतात आणि रोडच्या काठाला बसतात. बसल्याच्या नंतर दोघे जण थोडे रिलॅक्स होतात. आणि रिलॅक्स झाल्याच्या नंतर तो रिक्षाचा जो ड्रायव्हर आहे तो याला म्हणतो की बरं तुम्ही त्या रस्त्यावर काय करू लागले? सिद्धार्थ म्हणतो की अहो काही नाही हो, आमची गाडी बंद पडलेली आहे आणि त्यामुळे आम्हाला कोणी मेकॅनिकल वगैरे भेटत नव्हता. रिक्षावाला म्हणला की मग तुम्ही जरा ढकलत जरा समोर यायचं असतं, नाहीतर मग कोणाला फोन लावायचा असता, नाहीतर मग काहीतरी मदत करायची असती आसपासच्या गावामधून. सिद्धार्थ म्हणला की आसपासचे गावं, आम्हाला या एरियामधला काहीच माहिती नाही आहे, माहीत असतं तर आम्ही गेलो नसतो का? सिद्धार्थ एवढा बोलला की तो रिक्षा ड्रायव्हर सिद्धार्थला म्हणला, हीच तर तुम्ही चुकी केली. तुम्हाला या रस्त्याचं काहीच माहिती नाही आहे, या गावचं काहीच माहिती नाही आहे, म्हणून तर तुम्ही आत्ता माझ्यासोबत बसलेला आहात. इतकं बोलल्याच्या नंतर सिद्धार्थ म्हणला, काय? मी काय समजलो नाही, तुम्ही काय म्हणले? अहो म्हणले त्याच्या 2 बाया होत्या, त्या दोन्ही बाया माझ्या बायका आहेत आणि मी त्यांचा नवरा. याच हायवेवर आमचा ॲक्सिडेंट झाला होता. हीच रिक्षा होती आणि गाडी तुमच्या गाडीसारखीच होती. आम्ही रस्त्यावर रात्रभर पडून राहिलो, कोणीच उचललं नाही आम्हाला. वाहनं येत होते जात होते, येत होते जात होते, पण एकही वाहन थांबलं नाही जोपर्यंत सकाळ होत नाही तोपर्यंत. आणि सकाळ झाली की ॲम्ब्युलन्स आली आणि आम्हाला घेऊन गेली. मला थोडं थोडं कळू लागलं, पण माझ्या दोन्ही बायका मेल्या होत्या. आणि जर रात्री कोणी उचललं असतं ना तर आम्ही तिघही वाचलो असतो. आम्ही मेलो. मग आम्ही ठरवलं, या रस्त्यावर जे बी थांबल त्याला आम्ही मारू. इतकं बोलतात सिद्धार्थ आता शॉक झाला. त्याच्या अंगामधून गरम वाफ बाहेर निघायला लागली आणि तो बोलण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याला शब्दच फुटत नव्हते. पाहता पाहता तळपायाला सुद्धा घाम आला, तळ हाताला पण घाम आला. आणि जेवढी थंडी त्याला त्यावेळेस वाजू लागली त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने त्याला गरमी होऊ लागली. आणि हडकडत उभा राहिल्याच्या नंतर 2-3 पावलाचा मागं सरकत गेला. तेवढ्यात तो रिक्षावाला ड्रायव्हर जोरात हसला आणि त्याला म्हणला, आता तर तुझी बारी आहे, उद्या नाहीतर आत्ता, कधीतरी बाकीचे पण मरणार. इतका बोलला आणि पुन्हा हसायला लागला. सिद्धार्थ त्याचं वागणं पाहून जोरात पळू लागला. पळता पळता त्याला एक रोडच्या काठाला मंदिर दिसतं. जोरात पळत मंदिरामध्ये जातो. सिद्धार्थ हा पाठ टाकत त्या मंदिरामध्ये जातो. धडपडत मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर तो तिथे रिलॅक्समध्ये बसतो. मंदिर होतं मारुतीचं, हनुमानजी. त्यामुळे सिद्धार्थला तिथं सेफ वाटलं. आणि हे तिघेही जण त्या मेन रोडवर उभे राहून याच्याकडं हसू लागले. याला ते दिसू लागलं आणि दिसल्याच्या नंतर त्याने आपली मान पूर्ण आपल्या मांड्यांमध्ये टाकली आणि तो तसाच तिथे आडव्या पडला आणि हनुमान चालीसा गायला लागला, बोलायला लागला की जे होईल ते पाहता येईल, आता जे काय आहे ते आपले भगवंतच आपल्या पाठीशी उभे. तो हनुमान चालीसा म्हणता तसाच झोपी गेला. आणि सकाळ झाली. सकाळ झाल्याच्या नंतर त्याचे दोन्ही मित्र त्याला बघत त्या मंदिरावर आले आणि आल्याच्या नंतर त्याला भडाभड शिव्या देऊ लागले. आणि हा कन्फ्यूज झाला, तुम्ही मला शिव्या देताय का? अरे माझं ऐकून तर घ्या. हे दोघं जण म्हणले, काय ऐकायचंय तुझं? अरे इथंच आमची गाडी आहे 1.5 किलोमीटरवर, तू इथे येऊन झोपला, त्या ॲटोमधून उतरला कसा तू? 1.5 किलोमीटर उतरायला सांगितलं होतं का तुला? त्याने तुला इथं उतरवलं का? हे दोघं तिघं जण त्याला
दोघं जण त्याला शिवे देऊ लागली, कलमा करू लागली की 1.5 किलोमीटरवरती मंदिर आणि इथे येऊन तू झोपला राजा, आम्ही गाडीमध्ये तुझी वाट बघायलो आणि सकाळ उठून पाहिलं, आम्ही गाडीमध्ये तुझी वाट पाहून झोपी गेलो. सकाळी उठलो, आम्ही कन्फ्यूज झालो, अजून आला कसा नाही, आणि इकडे तिकडे बघता तर या मंदिराच्या वाट्यावर कोणीतरी झोपलेलं दिसलं, म्हणून आम्ही इथे येऊन पाहतो तर तू झोपलेला इथं. पागल आहेस का रे, तू मेंटल आहेस का थोडा? ते दोघे मित्र त्याला असे बोलू लागले. मग हा म्हणला, बाबा थांबा जर असं, माझं ऐका. मग सिद्धार्थने त्याच्यासोबत घडलेला सगळा प्रकार सांगितल्याच्या नंतर ते दोघेही जण खूप शॉक झाले आणि त्या जागेवरून त्या गाडीला दुरुस्त करून सरळ आपल्या घरी निघले. टूर पण खड्ड्यात गेला, हिंडणं पण खड्ड्यात गेलं आणि त्याचे जे शौक होते ते पूर्ण मातीत गेले. आणि ह्याच्यानंतर ते जेव्हा आपण टूर काढण्याचा विचार करतायत, कॅन्सल म्हणतात. एक जणाच्या मनात जरी आलं कुठेतरी फिरायला जायचं, तर एका दिवसात जितकं फिरणं होईल तेवढं फिरतात आणि परत वापस घरी येतात. अशा प्रकारचा त्यांचा टूर. तर मित्रांनो, कुठं जर जायचं असेल तर प्लीज जरा सांभाळून. आणि हां, आजची स्टोरी जर तुम्हाला आवडली असेल तर स्टोरीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये एक चांगली कमेंट करा.